राज्यपाल महोदयाच्या वतीने यावर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्याचे यजमानपद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी राज्यभरातून जवळपास 4,500 विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जे आहे ते विद्यापीठातील वसतिगृह रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्या आदेशाला विरोध करत आज जे आहेत NSUI असेल, SFI असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, या सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने जे आहे ते विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत। काय सांगाल, आज आंदोलन करण्यात येत आहे, काय मागणी आपली? राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, NSUI आणि SFI तर्फे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन करत आहोत। विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच वसतिगृह खाली करण्याचे परिपत्र काढले जे की अन्यायकारक आहे। डिसेंबर महिन्यात नेट सेटची परीक्षा आहे, आता MPSCची परीक्षा आहे, पोलीस भरतीची तयारी चालू आहे। अशा महत्त्वाच्या परीक्षा असताना अशा प्रकारचे परिपत्र काढणे हे खूप अन्यायकारक आहे। गोरगरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी हे दिवाळी सुट्टी संपताच इथे विद्यापीठात वसतिगृहात आलेले आहे आणि नुकतेच असे आदेश काढणे म्हणजे त्यांना हे त्यांच्यासाठी खूप अन्यायकारक आहे। म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस NSUI आणि SFI तर्फे आंदोलन करतोय आणि आपल्या माध्यमामार्फत मी कुलगुरूला सांगू इच्छितो की जर आपल्याला परिपत्र काढायचं असेल, आपल्याला जर विद्यार्थ्यांचा त्रास जर तुम्हाला माहिती घ्यायचा असेल तर आपण अगोदर आपला शासकीय बंगला खाली करून घ्यावा, मग आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतोय। म्हणून आज आम्ही तुमच्या माध्यमामार्फत सांगू इच्छितो की विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे नाही घेतला तर आम्ही यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। एकंदरीत आपण पाहू शकतो यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येणार आहेत। काय सांगाल, कोणत्या समस्याला विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागणार आहे? विद्यार्थी सर्व माझ्याकडे आले होते, त्यामुळे NSUIनं पुढाकार घेऊन आज आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। यापूर्वी आम्ही 11 तारखेला आणि 14 तारखेला कुलगुरूंना निवेदन दिलं आहे, पण हे मुजोर प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही आहे आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना माझं एकच सांगणं आहे, जर विद्यार्थ्यांचं हॉस्टेल खाली करायचं असेल तर सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय बंगले खाली करावेत। आज मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंदांनी आपलं एक जीवनदान दिलेलं आहे आणि ते मराठवाडा मुक्ती संग्राम मिळवून दिलेला आहे आणि आज ते काय विचार करत असतील, आज असते स्वामी रामानंद तीर्थ तर त्यांना काय वाटलं आलं असतं। कुलगुरूंकडे काय मागणी? कुलगुरूंना आमचं एकच सांगणं आहे की नोटीस मागे घ्या, हा निर्णय रद्द नाहीत आणि अन्यथा विद्यार्थ्यांना जर हॉस्टेल खाली करण्याचा आपण आदेश देत असाल तर विद्यार्थी एकही जाणार नाही। या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था करू शकता। तुम्हाला 1 वर्ष अगोदर सांगितलंय की क्रीडा महोत्सवाचं नियोजन करा, हे भोंगळ कारभार विद्यापीठ प्रशासनाने बंद केला पाहिजे। एकंदरीत SFIच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आलं आहे। आता SFIची काय भूमिका राहणार आहे? यापूर्वीही SFI संघटनेनं हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी तसंच चालू ठेवावं, खाली करण्यात येऊ नये अशा संदर्भात निवेदन दिलं होतं। अद्यापही विद्यापीठाने त्यावरती कुठलाही तोडगा काढले नाहीत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील, NSUIचे असतील, या सर्वांनीही यापूर्वी निवेदन दिले होते, कुठलाही याला कुलगुरू यांनी प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे आज आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये हे निदर्शने आंदोलन करत आहोत। आज जर कुलगुरूच्या किंवा विद्यापीठ प्रशासनाने कुठलाही वसतिगृह खाली करण्याचा निर्णय मागे जर नाही घेतला तर यापेक्षा तीव्र आंदोलन सर्व संघटनेच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। मुलींचे देखील वसतिगृह खाली करायचा असा आदेश दिलेत असं मुलींचं म्हणणं आहे, काय सांगा? बरोबर आहे, मुलींचं पण हॉस्टेल खाली करा असं सांगितलं आहे। विद्यापीठामध्ये अनेक विविध विद्यापीठातून विद्यार्थी इथे येणार आहेत, त्यांनी असं सांगितले 4,500 विद्यार्थी येतील असं त्यांनी सांगितले। पण स्वतःचे म्हणजे इथं जे विद्यार्थी शिकायला येत आहेत त्यांचं हॉस्टेल खाली करून इतरांसाठी क्रीडा महोत्सवासाठी जागा देत आहेत। आमची एवढीच मागणी आहे की विद्यार्थी हे हॉस्टेल खाली करणार नाही। जर हॉस्टेल खाली करण्याची जर तुम्ही मागणी करत आहात तर अजून 1-2 दिवसामध्ये तीव्र निदर्शने करण्यात येईल असा आमचा इशारा आहे। एकंदरीत आपण पाहू शकता विद्यार्थी संघटना जे आहेत आक्रमक झाल्या आहेत आणि कुलगुरूच्या या निर्णयाविरोधात आज हे विद्यार्थी संघटना जे आहे रस्त्यावर उतरलेली आहे। कुलगुरूने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जो आहे तो या सर्व संघटनेनं दिलेला आहे। कॅमेरामॅन दीपक सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड।